नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये आणि अशात नाशिक आणि रायगडमध्ये 15 ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार याकडे आता लक्ष लागलंय। मंत्री भरत गोगावलेंना अधिवेशनानंतर पालकमंत्री होण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं। मात्र अधिवेशन होऊन 1 महिना उलटला तरीही पालकमंत्री पदाबाबत अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आला नाहीये। त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये आता जोरदार चर्चा रंगली आहे आणि या पार्श्वभूमीवर कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी शिवसेनेची बैठक होणार आहे आणि या बैठकीत एकनाथ शिंदेंसमोर भरत गोगावले आणि इतर नेते या मुद्द्याचा पाठपुरावा करणार आहेत। त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी तरी रायगड आणि नाशिकमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।